जय एसएडी शेतकरी मित्र हो, प्रश्न तुमचे उत्तर आमचे या सदरामध्ये आपलं स्वागत आहे। दत्ता माने बदनापूर जिल्हा जालना यांनी शेडनेट संदर्भामध्ये एक प्रश्न विचारलेला आहे की मला एससीटी वैदिक वापरायचे आहे, 6 वर्षापासून माझं शेडनेट आहे, मला एससीटी वैदिक साठी ती जागा बदलावी लागेल का? शेडनेटच्या संदर्भामध्ये आणि पॉली हाऊसच्या संदर्भामध्ये सर्व शेतकऱ्यांना माहिती आहे की 5 वर्षानंतर ती माती खराब होते, तुम्हाला एकतर माती बदलावी लागते किंवा शेडनेटची जागा तुम्हाला दुसरीकडे ट्रान्सफर करावी लागते। या दोन्हींचा खर्च सरासरी 10 गुंठ्यासाठी 40 ते 50 हजार रुपये येतो आणि याच पट्टीमध्ये तुम्हाला पॉली हाऊसचा 2 ते 3 पटीने जास्त खर्च। म्हणजे हा खर्च वाढीव खर्च करण्याच्या बदल्यात तुम्ही एवढ्याच खर्चामध्ये एससीटी वैदिकच्या माध्यमातून तुम्ही तुमची माती सुपीक करू शकता आणि तुम्ही कित्येक वर्ष तुम्ही एकाच जागेवरती शेडनेटच्या माध्यमातून एससीटी वैदिकच्या मदतीने तुम्ही हे पिकं घेऊ शकता। खंडे बराड जे शेतकरी आहेत आमचे, हे गेले 5 वर्षापासून एकाच बेडवरती त्यांनी अनेक पिकं घेतल्याचं आतापर्यंत रेकॉर्ड आहे आणि सुंदर प्रकारे त्यांनी त्याचं उत्पन्न घेतलेलं आहे। तर आपल्याला करायचं काय, जेव्हा तुमचं बेड तुम्हाला चेंज करायचे, पहिल्यांदा वापर करताना प्रथम रोटावेटर मारून पूर्ण जमीन सपाट करून घ्यायची आतली, त्यानंतर त्या मातीवर तुम्हाला कृषी अमृत 5 बॅग 10 गुंठ्यासाठी RNPH जे आहे ते 1200 ग्रॅम घ्यायचं आहे। हे जे मिश्रण आहे हे मिश्रण तुम्हाला त्या मातीमध्ये फुकून द्यायचंय एकसारखं आणि ते फुकल्यानंतर सॉइल चार्जर 5 लिटर आणि त्याच्याबरोबर एनर्जी बुस्टर हे 1 लिटर याचं मिश्रण अमृत जलच्या 72 तास संस्करित केलेल्या पाण्यामध्ये साधारणतः 3 ग्रॅम प्रति लिटर याप्रमाणे अमृत जलची पावडर घेऊन ते संस्करित केलेलं जे पाणी आहे 72 तासानंतर त्याच्यामध्ये सॉइल चार्जर आणि एनर्जी बुस्टर एकत्र करून तुम्हाला त्याची दाट फवारणी करायची आहे आणि ही फवारणी केल्यानंतर तुम्हाला त्याचे बेड बनवायचे आहे आणि बेड बनवल्यानंतर तुम्हाला त्याच्यावर पुन्हा एकदा सम्राटचा बेसल डोस तुम्हाला नियमित प्रमाणे शिफारशीप्रमाणे टाकायचा आहे, ज्याच्यामध्ये कृषी अमृत 5 बॅग RNPH हे 1800 ग्रॅम आणि त्यानंतर SSM म्हणजे सम्राट शक्ती मिराकल ह्युमस गोल्ड हे तुम्हाला 2-2-1-1 या प्रमाणामध्ये त्या बेसल डोस मध्ये मिक्स करून हा सम्राट बेसल डोस तुम्हाला त्या बेडवरती त्यातल्या 3 भाग बाजूला काढून तुम्हाला बेडवरती पसरवायचा आहे आणि जो 1 भाग उरणार आहे तो तुम्हाला मल्चिंग आथरल्यानंतर प्रत्येक रोपाच्या कपामध्ये त्याच्या आसपास मातीमध्ये काढून घ्यायचा आहे चिमूट करून आणि मग त्या लागवडीनंतर तुम्हाला सॉइल चार्जर 2 लिटर आणि एनर्जी बुस्टर अर्धा लिटर याचं तुम्हाला ड्रेंचिंग करायचं। अशा प्रकारे तुम्ही जेव्हा सुरुवात कराल त्यानंतर दर 10 ते 12 दिवसांनी तुम्हाला LSQ शिलाजी ट्रीटमेंट बनवायची 600 ग्रॅमची ही तुम्हाला रेग्युलर त्याच्यामध्ये बेस मध्ये द्यायची आहे। हे केल्यानंतर तुम्हाला तुमच्या पिकाची ग्रोथ आणि सर्व समस्या दूर होतील, तण रोग आणि किडी यांचा कुठलाही तुम्हाला प्रादुर्भाव जाणवणार नाही। या उपरांत आपल्याला काही समस्या आल्यास आपण आमच्या अधिकाऱ्यांना 866 9 200 225 या नंबरवर संपर्क करावा। गरज पडल्यास 98 81 79 80 28 या क्रमांकावर आपण व्हॉट्सअप करावं, आपल्याला पुढचं मार्गदर्शन केलं जाईल। धन्यवाद।